दररोजचे जेवण रुचकर आणि चविष्ट बनवण्यासाठी महिला वर्ग त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मसाला आणि मिरची पावडरचा वापर करत असतो. उन्हाळ्याची चाहूल लागताच महिला वर्गाची हे मसाले बनवण्याची लगबग सुरू होते. त्यात कर्जतची मिरची आणि मसाल्याचे पदार्थ हे घरगुती चव टिकवण्यासाठी महिलांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. गेल्या 100 वर्षापासून कर्जतचा मिरची बाजार प्रसिद्ध असून रायगडसह मुंबई, पुणे, ठाणे या ठिकाणाहून महिला वर्ग मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी येत असतात. उन्हाळ्यात मिरची खरेदी वाढते. जरी तयार मसाले बाजारात मिळत असले तरी पारंपरिक कौटुंबिक पद्धतीने मसाला स्वतः गृहिणी तयार करत असतात. लग्नसराईत 20 ते 25 किलो मसाल्याची खरेदी सामान्य आहे. सुमारे 4 ते 5 महिने हा बाजार भरतो आणि अंदाजे 2 ते 3 कोटी रुपयांची उलाढाल या बाजारात होत असते. महावीर पेठेतील पंकज ट्रेडर्स हे ग्राहकांची खास पसंती असलेले दुकान आहे. जयंतीलाल परमार यांचा 60 वर्षाचा अनुभव आणि पुढील पिढीचा सहभाग या व्यवसायाला बळकटी देतो. गंटूर, लवंगी, काश्मीरी, बेडगी, संकेश्वरी व पट्टी मिरची येथे उपलब्ध आहेत. या मिरच्यांचे दर 160 रुपयांपासून ते 450 रुपयापर्यंत प्रति किलोपर्यंत आहेत. ग्राहक चवीनुसार मसाला बनवण्यासाठी विविध असे 24 प्रकारचे खडे मसाले देखील निवडतात. या दुकानाचा अभ्यास 50 वर्षापासून आहे. तुम्ही काय सांगू बोला. या दुकानामध्ये असं काय विशेष आहे की कल्याण, डोंबिवली, मुंबईपासून या ठिकाणी मिरची खरेदीसाठी लोक येत असतात. सगळ्यांना 7 जातीच्या मिरच्या दिल्या जातात आणि जी वस्तू तीच देतो आम्ही, त्यामुळे गिऱ्हाईक आमच्याकडे झुकू नये. अशी किती दुकान राहिलेत कर्जतच्या मार्केटमध्ये का ती मिरची मार्केट म्हणून फेमस आहेत? 12 दुकान आहे. 12 दुकान फेमस आहे. तुम्ही दिवसेंदिवस कमी होत आहे तरी आम्ही त्याच्यामध्ये काम करतो मनापासून. तुम्ही मिरची व्यतिरिक्त आणखी काय काय या ठिकाणी मसाल्याचे पदार्थ देत असता? मिरची, धणे, हळद आणि 24 जातीचे मसाले विकतो. मिरची कोणत्या भागातून आणि किती किती प्रकारची? आणि कर्नाटक, पुणे, धर्माबाद इकडून सगळं बाहेर प्रांतातून येते. आणि साधारण किती मिरची तुम्ही वर्षभरात विकत असता? ठीक आहे, 700-800 पोती विकतो. आणि ही प्राधान्याने कधी नक्की जास्त लोक या मिरची खरेदीसाठी येत असतात? मार्च एप्रिलमध्ये येतात जास्त. आणि तुमच्याकडे गिरायकांचा फीडबॅक कसा असतो? तुम्हाला काय गिराईक बोलत असतं नंतर मिरची खरेदी करत असताना? गिराईक म्हणतात तुमच्याकडे माल योग्य मिळतो म्हणून आम्ही इथे येतो. तुमची अशी काय कोणती परंपरा आहे का तुम्ही 50 वर्षापासून हे का व्यवसायात आहात? मी 1 रुपया किलोपासून मिरची विकतो. 1 रुपयापासून चालू होती तेव्हापासून मी मिरची विकतो. तुमचे वडील, आजोबा, पंजोबा त्यावेळेला नव्हते. 1963ला वडील. आता तुमचे वय साधारण 70च्या आसपास असेल. 80 वय. 80 वय. तुमच्यानंतर ही पिढी मिरचीचा व्यवसाय करणार आहे का पुढे? काय सांगता येत नाही. तुमच्या व्यतिरिक्त या दुकानामध्ये आणखी कोण कोण तुम्हाला मदत करत असतं? आमची 2 मुलं, 2 सुना वगैरे मदत करतात. तरी सुद्धा तुम्हाला खात्री नाही का या व्यवसायात ते असतील? पुढे होऊ शकणार. माझे नाव वैशाली विजय पिंगले. मी गौरकामधून आले. मी आता या दुकानामध्ये 10 वर्ष झाली मिरची घ्यायले. चांगल्या प्रकारची मिरची असते. किती वर्ष येतं या दुकानात तुम्ही? 10 वर्ष. साधारण किती मसाला तुम्ही या ठिकाणून घेता, खरेदी करता? मी चांगली 10-15 किलो मसाला मिरची घेते. पूर्ण वर्षाचा साठा असतो? हो, वर्षाचा साठा. नलिनी मधुकर फुलवरे, राणा चौक. 15-20 किलो लागतो. तुम्ही चौक सोडून या कर्जतच्या मार्केटमध्ये कसं काय येता? इकडे आम्हाला चांगली पडते म्हणून. चौकचं मार्केट देखील मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. तरी देखील सामान पण घेतो आम्ही. सामान पण बरं पडतं. या काकांकडे चांगलं पडतं आम्हाला. इथेच येतो आम्ही. खात्री असते का या मिरचीबद्दल? खात्री. आता तुम्ही एक आणखी बघितलं असेल, रस्त्याकडेला एक मिरची दुकानं असतात, ती आणि ही मिरची काय फरक आहे? ते काय माहिती ना, आम्ही याच दुकानात येतो ते आम्हाला माहिती. मिरची म्हणजे आम्ही पहिल्यांदा डेके तोडतो, वाळवतो, तुकडे करायचे, वाळवायचे, हळद पण कुठून वाळवायची आणि मग सगळे मसाले. 15-16 वर्षापासून येतो आम्ही.